ग्रामीण बच्चों की शिक्षा को नया संबल देने के उद्देश्य से नागपुर की निर्मित ग्रामीण विकास एवं बहुउद्देश्य संस्था द्वारा धनौरा में 150 जरूरतमंद विद्यार्थियों को शैक्षणिक सामग्री वितरित की गई। इस अवसर पर संस्था के अध्यक्ष जया सतीश आंबोरे ने कहा कि आर्थिक तंगी के चलते कई परिवार अपने बच्चों की शिक्षा पर ध्यान नहीं दे पाते। ऐसे में किताबें और लेखन सामग्री देना इन बच्चों के सपनों को पंख देने जैसा है। कार्यक्रम का उद्घाटन जया सतीश आंबोरे के कर कमलों द्वारा संपन्न हुआ, जबकि कार्यक्रम की अध्यक्षता वरिष्ठ समाजसेवी हरिभाऊ मंडाड़े ने की। प्रमुख अतिथि के तौर पर सतीश आंबोरे, श्याम सुंदर राठी, पंकज चांडक, वरिष्ठ पत्रकार शशांक चटारे और कई गणमान्य अतिथियों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। समाजसेवी हीराभाऊ मंडाड़े ने कहा कि ग्रामीण विद्यार्थियों को शैक्षणिक संसाधन उपलब्ध कराना सिर्फ सामाजिक जिम्मेदारी नहीं बल्कि मानवीय कर्तव्य भी है। यदि हर कोई थोड़ा सा प्रयास करे तो शिक्षा का सपना जल्द ही हर गांव में साकार हो सकता है। इमरान राही ने भी अपनी बात रखते हुए कहा, एक छोटी सी पहल भी बड़े बदलाव की नींव रख सकती है। इस मौके पर विलास कुलकर्णी, दीपक कदम सहित कई अतिथियों ने भी विद्यार्थियों को प्रोत्साहित करते हुए अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम में नामदेव आखाड़े ने परिचय दिया, श्रद्धा संत ने कुशल संचालन किया और आभार प्रदर्शन शशांक चटारे द्वारा किया गया। कार्यक्रम की सफलता के पीछे विठ्ठल क्षीरसागर, गिरिधर वसाके, महावीर जांजर, विलास मंडाड़े, माया वाडगुले सहित कई अन्य कार्यकर्ताओं का अथक योगदान रहा। इस अवसर पर 3 विद्यार्थियों नील विलास वटगुले, धीरज विठ्ठल लोनबाले और हर्षदा प्रवीण मंडाड़े ने विद्यार्थियों को पुष्पगुच्छ और प्रशस्ति पत्र देकर सम्मानित भी किया। कार्यक्रम में बड़ी संख्या में ग्रामीण जन मौजूद रहे और माहौल प्रेरणादायी एवं उत्साहपूर्ण रहा। समाजामध्ये उतरलेली आहे। आज माझे मिस्टर पीडब्ल्यू मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत। मी घरी पण बसू शकली असती, हे सरांनी पण सांगितलं, आरामशीर बसू शकले असते, काहीच प्रॉब्लेम नव्हता। पण मी ही जी संस्था ही माझ्या वडिलांनी मला दिलेली होती, महिलांसाठी कार्य कर, या त्याच्या एका वाक्यावर मी आज समाजामध्ये उतरलेली आहे। आज महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे। त्याची पण पावती मला 3 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले, एक दुबई, सिंगापूर आणि आता हाँगकाँगला जाऊन आलेली आहे। आणि आपल्या एक संस्थेकडून एक मोठा उपक्रम राबवला। आपल्या मनात असा का छंद आला की धानोराच असं का चॉईस केलं तुम्ही? सर, माझी ही संस्था आहे ती शालेय विद्यार्थ्यांसाठी मी काम करते, महिलांसाठी काम करते आणि जे खेड्यागावामध्ये आहेत यांना जी साहित्य वाटप होत नाही, काही जणांना खूप आवश्यक आहे या गोष्टींचं। त्याच्यामुळे मला एक वाटतं की गावांसाठी मी जास्त मदत केली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांसाठी शालेय वाटप खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे त्यांना जर स्कूल बॅग, टिफिन बॅग वगैरे सगळं मिळालं तर हे रेग्युलर स्कूलला जातील, छान अभ्यास करतील। याच्यासाठी मी मुलांसाठी हे काम करते। आपण आताच एका स्टेजवर सांगितलं की मी महिलांसाठी पण असं काम करते, तर आपण असं काय महिलांसाठी आणि महिला सक्षम करण्यासाठी काय आपण उपक्रम राबवता? मी सर महिलांसाठी पण काम करते। माझी NGO ही महिलांसाठी काम करणारी आहे आणि गव्हर्नमेंट तिला मान्यता प्राप्त आहे ती। आणि महिलांचा उद्योग जो असतो, गृहउद्योग, जो महिलांना आवश्यक आहे, घर बसल्या त्या काहीच करत नाही, पण आज जर त्यांना गृहउद्योग दिला आपण खेड्यागावातल्या महिलांना वगैरे, तर त्यांना ते 200 रुपये, 250, 300 रुपये पण खूप महत्त्वाचे आहेत। याच्यासाठी त्यांना गृहउद्योगाची मी व्यवस्था केलेली आहे। नागपूर माझे काम चालू आहे नागपूरमध्ये आणि आता मला वाटतं की वर्ध्याकडे पण आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून मी वर्ध्यामध्ये आली आणि आज धानोरा इथे आल्यामुळे आज मला महिलांची संख्या भरपूर दिसलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी नक्की काहीतरी कार्य करणार। आपण असं एक म्हटलं आहे की मी माझ्या वडिलांचा एक वारसा जपतोय, तर वडिलांच्या बद्दल काय सांगणार तुम्ही? माझे वडील जिल्हा परिषदला होते, एक्सटेन्शन ऑफिसर होते, नंतर BDO झाले। पण त्यांनी जी संस्था केली त्यांनी पण काहीतरी बघितलं असेल की खेड्यागावात पण त्यांच्या ड्युट्या असायच्या, ते खेड्यागावात पण जायचे। त्याच्यामुळे त्यांना एकच वाटायचं की या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांनी पण समाजासाठी खूप कार्य केलेलं आहे। त्यांचं ते बघूनच माझ्या मनात पण आलं की पप्पाने आज मला ही दिल्यानंतर ही संस्था गिफ्ट दिली होती, त्याचं काहीतरी कार्य व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणून मी पण आज या संस्थेला जोडली आणि आज चांगले कार्य करते आहे। आपण आपल्या वडिलांचा वारसा समोर नेणार? हो, नक्कीच। थँक्यू सर। इन BCN न्यूज़ के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट। The cool new
New Glanza. Go Hatchin'. Go Awesome.